श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती ईश्वरी शक्तीच्या स्वरूपाबद्दल मार्गदर्शन करतात. ईश्वरी शक्ती मुळातच निर्गुण निराकार स्वरूपात आहे. त्यामुळे तिचे चिंतन स्मरण करताना मनुष्य जीवाला डोळ्यासमोर तिचे काहीतरी प्रतीक असल्याशिवाय ते करता येत नाही. मनुष्याचे मन नित्य सैरावैरा धावत असल्यानेच ते एकाग्र होण्यासाठी तसेच ईश्वरी शक्तीविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठीच भगवंताच्या मूर्तीची संकल्पना पुढे आली व पूर्वीच्या ऋषीमुनींनी तपश्चर्येच्या वेळी भगवंताच्या अनुभवलेल्या एक एक रूपाची प्रतीके म्हणजेच मूर्ती त्यांच्या सांगण्यामधूनच निर्माण करण्यात आल्या. सामान्य मनुष्य निर्गुण निराकार रूपाची कल्पनाच करू शकत नाही आणि त्याचमुळे तो अशा रीतीने प्रथम सगुणाची सेवा करून नंतर निर्गुणाकडे जाऊ शकतो. मूर्ती ही भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाची साधन झालेली आहे. मूर्तीसमोर एकाग्रपणे बसल्यावर भक्तांच्या आंतरिक भावनेचा उदय होऊ लागतो व त्याला त्यातूनच समाधान लाभते. म्हणूनच उपासना योग्य रीतीने फलद्रूप होण्यासाठी ज्या देवतेचे जसे ध्यान करतो त्याचप्रमाणे तिचे मूर्त स्वरूप समोर असणे तितकेच महत्त्वाचे असते. श्री दत्तात्रेय निवासात विराजमान सालंकृत भगवान श्री दत्तात्रेय हे या स्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य. आपण भगवान श्री दत्तात्रेयांचे ध्यान करताना हा श्लोक नेहमी म्हणतो. माला कमंडलोर्धा कर्पद्मयुग्मे मध्यस्थ पाणयुगले डमृत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशंख चक्रे वंदे तमत्रिवर्दम भुजषट्कयुक्तम. म्हणजेच ज्यांच्या खालच्या दोन हातांमध्ये अनुक्रमे माला आणि कमंडलू आहेत, मधल्या दोन करकमलांमध्ये डमरू आणि त्रिशूळ आहेत आणि वरच्या दोन हातांमध्ये अनुक्रमे शुभ शंख व चक्र शोभून दिसतात, अशा अत्री ऋषींना वर देणाऱ्या षडभुज भगवान श्री दत्तात्रेयांना मी वंदन करतो. श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही या श्लोकाचे मूर्त स्वरूप आहे. अर्थात आपण जसे ध्यान करतो त्याप्रमाणे ही मूर्ती असल्यानेच आपण करत असलेली उपासना लवकर फलद्रूप होते. ह्या मूर्तीच्या हातातील त्रिशूळ आणि सुदर्शन चक्र ही आयुधे डाव्या हातात आहेत, त्यामुळे ती अभयमूर्ती आहे. आपल्याकडून कळत नकळत घडणाऱ्या चुका लक्षात आणून देऊन मार्गदर्शन करणारी आहे. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणी वैराग्य स्वरूपात पाहायला मिळणारी भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही श्री दत्तात्रेय निवासात मात्र सालंकृत आहे. 23 मे 1974 साली श्री दत्तात्रेय निवासाची स्थापना झाल्यानंतर कैलासवासी श्री दीक्षित यांच्याकडून परमपूज्य गुरुदेवांनी हे वैदिक चित्र भक्तांच्या आंतरिक भावनेचा उदय व्हावा ह्या उदात्त हेतूने नित्य उपासनेसाठी रेखाटून घेतल्याने भक्तांनी या वैदिक चित्राचे सदैव पूजन करावे ही गुरु आज्ञाच आहे. श्री गुरुदेव दत्त.